फॅक्टर कॉस्ट झाल्यानंतर आणखी दोन टाईपचे कॉस्ट आपल्याला बघायचे, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस, मूळ किंमत आणि बाजार किंमत. दोन 2015च्या आधी आपण जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काढायचो. आता आपण जीडीपी ऍट मार्केट प्राइस काढतो. सो हे चेंजेस काय केले होते असं युपीएससीने विचारलं होतं. आपण बाकीचे बघूया, पण पहिला चेंज तुम्हाला काय लक्षात आला पाहिजे. आता आपण जीडीपी ऍट मार्केट प्राइस काढतो. आधी कसा काढायचो, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. ओके, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस मधला डिफरन्स समजण्यासाठी आधी दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. दॅट इज प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्ट टॅक्स. उत्पादन कर आणि उत्पाद कर. काय फरक असेल बरं प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्ट टॅक्स? जे गुड तयार झालं त्याच्यावरती जो टॅक्स लावला जातो त्याला आपण प्रोडक्ट टॅक्स म्हणू, लाईक जीएसटी. आणि जे प्रोडक्शन टॅक्स असेल ते थ्रूआउट प्रोडक्शन जे टॅक्स लावतो आपण त्यामध्ये काय असेल? प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्ट टॅक्स. इलॅबोरेट केलं ते तर तुम्ही सांगितलं की फायनल गुड बनवायचं आपल्याला, तर त्याच्या आधी समजा बीट घेतला त्याला किती टॅक्स लागला, नंतर आटा आहे. ओके, इनपुटला काय टॅक्स लागला तो काय असेल? प्रोडक्शन टॅक्स मध्ये बरं, काय असेल? आठवतंय? प्रोडक्शन टॅक्स मध्ये आपण जी प्रोसेस प्रोडक्शन करायची त्या पूर्ण प्रोसेस मध्ये टॅक्स लागतो. आणि प्रोडक्ट टॅक्स मध्ये इंडिव्हिज्युअल आपण जे प्रोडक्ट काढतो वॉल्यूम कन्सिडर करत नाही प्रोडक्शन. बेसिक टॅक्स. राइट डाउन डेफिनेशन ऑफ प्रोडक्शन टॅक्स. उत्पादन कर, प्रोडक्शन टॅक्स. टॅक्स which is independent of volume of production. Tax which is independent of volume of production is known as production tax. मी किती उत्पादन करतोय, किती प्रमाणात करतोय हे न बघता, म्हणजे समजा आपण काय केलं, दोन फॅक्टरी इस्टॅब्लिश केल्या, हिने एक केली आणि हिने एक केली. ही किती प्रोडक्शन करते, ऍक्च्युअली टॅक्स कसा असला पाहिजे, जितका गुड्स तुम्ही प्रोड्यूस करताय त्याच्यावरती असायला पाहिजे. समजा हिने जास्त केलं तर त्याच्या जास्त गुडवरती काय असणार आहे, टॅक्स जास्त असणार. पण दोघींवरती पण किती प्रोडक्शन करतायत, काय करतायत हे न बघता जो टॅक्स लावला जातो तो काय असतो, प्रोडक्शन टॅक्स. साधं लक्षात घ्यायचं झालं, रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅम्प ड्युटी. तर फॅक्टरी इस्टॅब्लिश करायची म्हणजे तुम्हाला तो टॅक्स भरावाच लागणार आहे, बरोबर. तो बघितलं जाणार आहे का तुम्ही ऍक्च्युअली कंपनी उभारल्यानंतर किती प्रोडक्शन करताय ते. कंपनी उभारताय याचा अर्थ तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस असे वेगवेगळे चार्जेस जे तुमचं व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन न बघता ठरवले जातात, दॅट इज नोन ॲज प्रोडक्शन टॅक्स. कळले? आता ऍक्च्युअली तुम्ही प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर इच प्रोडक्ट वरती जो टॅक्स असेल त्याला प्रोडक्ट टॅक्स म्हणजे एक्साइज ड्युटी जी असते. एक लिकर कंपनीचं एक्झाम्पल आपण घेऊ, दारू बनवणारी कंपनी. तर त्यांना प्रत्येकाला काय करावं लागणार आहे, कंपनी स्टॅब्लिश करतात याचा अर्थ प्रोडक्शन टॅक्स भरावे लागतील, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस. पण प्रत्येक त्या प्रोडक्ट वरती, त्या दारूच्या याच्यावरती काय करावं लागेल, त्यांना एक्साइज ड्युटी भरावी लागेल. आता सध्याच्या केसमध्ये जीएसटी पण भरावे लागेल. सो तो जीएसटी इज एक्झाम्पल ऑफ प्रोडक्ट टॅक्स, कारण तो आपण काय करतोय, व्हॉल्यूम वरती डिपेंडंट आहे, किती तुम्ही प्रोडक्शन करताय. सो टॅक्स विच इज डिपेंडंट ऑन व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज प्रोडक्ट टॅक्स. कळलंय? कन्फ्यूज नाही व्हायचं. प्रोडक्शन टॅक्स इज इंडिपेंडंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. किती प्रमाणात तुम्ही उत्पादन घेताय ते न बघता जो प्रोडक्शन उत्पादन होईल त्याला प्रोडक्शन टॅक्स असं म्हटलं जातं.
आलंय लक्षात? सो ज्या वेळेला मला बेसिक प्राइस काढायची आहे त्यावेळेला मी फॅक्टर कॉस्ट मध्ये काय करतो, प्रोडक्शन टॅक्स ऍड करतो. लक्षात घ्या, मला फॅक्टर कॉस्ट मधून काय समजलं पाहिजे, ऍक्च्युली प्रोड्युसरला किती खर्च लागला. प्रोड्युसरला लँडवरती रेंट द्यावं लागेल, प्रोड्युसरला लेबरला वेजेस द्यावे लागतील. सो ऍक्च्युली त्याला किती खर्च आला हे फॅक्टर कॉस्ट मधून कळतं. पण ऍट द सेम टाइम त्याला काय करावं लागणार आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन काही प्रोडक्शन टॅक्स द्यावा लागेल. सो फॅक्टर कॉस्ट प्लस प्रोडक्शन टॅक्स इज इक्वल टू बेसिक प्राइस. पण ऍट द सेम टाइम आता तुम्हाला लक्षात येत असेल, गव्हर्नमेंट काय करते, वुमन एंटरप्रेनरशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते. समजा गव्हर्नमेंट असं म्हटलं की जर तुम्ही महिला उद्योजक आहात तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी माफ, तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस माफ, तर त्याला आपण काय म्हणणार, प्रोडक्शन सबसिडी. सो फॅक्टर कॉस्ट प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी इज इक्वल टू ऍक्च्युली बेसिक प्राइस. प्रोडक्शन सबसिडी म्हणजे अर्थ काय की या ज्या प्रोडक्शन टॅक्स आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटने काय केलंय, काही सबसिडी दिलेली आहे. सो फॅक्टर कॉस्ट नंतर प्रोडक्शन त्याच्यामध्ये जर प्रोडक्शन टॅक्स ऍड केले तर मला काय मिळतं, बेसिक प्राइस मिळतं. मागाशी मी तुम्हाला एक चेंज सांगितला जो 2015 नंतर आपण इम्प्लिमेंट केला होता. कोणता? जीडीपी ऍट मार्केट प्राइसेस. दुसरा चेंज होता, आपण बेसिक प्राइस मोजायला सुरुवात केली. जी मागाशी मी कन्सेप्ट लिहिली होती जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, ती आपण जीव्हीए ऍट बेसिक प्राइस काढतो. येते लक्षात? जीव्हीए ऍट बेसिक प्राइस आपण बघूच. सो दोन कन्सेप्ट कळल्यात, फॅक्टर कॉस्ट आणि बेसिक प्राइस. थर्ड कन्सेप्ट मार्केट प्राइस. आता तुम्हाला बेसिक प्राइस मिळाली, त्या बेसिक प्राइस मध्ये जर तुम्ही प्रोडक्ट टॅक्स ऍड केले आणि प्रोडक्ट सबसिडी मायनस केली तर तुम्हाला काय मिळतं, मार्केट प्राइस. म्हणजे हा जो टॅक्स आहे ना, जीएसटी सारखा, एक्साइज ड्युटी सारखा, तो ऍड केला. आता काही ठिकाणी गव्हर्नमेंट काय करतं, त्याच्यावरती पण सूट देतं, सबसिडी देतं. सो ती सबसिडी मायनस केली तर मला काय मिळणार आहे, मार्केट. ऍक्च्युली मार्केटमध्ये ती कितीला विकली जाते. बेसिक प्राइस प्लस प्रोडक्ट टॅक्स मायनस प्रोडक्ट सबसिडी. आता बघा ना, काही ठिकाणी आपण काही गोष्टी सबसिडाइज करतो कन्झ्युमरला बेनिफिट व्हायला. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल वरती सूट दिले गव्हर्नमेंटने. अजून प्रोडक्शन लिंक सबसिडी वरती याच्यामध्ये हा तिकडे अजून जीएसटी वरती आपल्याला कुठे सूट वगैरे आहे असं? ठीक आहे, त्याला पण म्हणता येईल. ऍक्च्युली बेनिफिशरीला फायदा होतोय असं. गव्हर्नमेंटची फर्टिलायझर सबसिडी असेल, पॉवर सबसिडी असेल, ही ऍक्च्युली अल्टिमेट शेवटच्या प्रोडक्ट वरती दिली जाणारी सबसिडी आहे ना, त्यामुळे मार्केट प्राइस काय होते, कमी होते. सो ती मायनस केली प्रोडक्ट सबसिडी. थोडक्यात जीएसटी वरती तुम्हाला कुठं सूट दिलेली असेल, एक्साइज ड्युटी वरती तुम्हाला कुठं सूट दिलेली असेल, तर ती कशामध्ये येईल, प्रोडक्ट सबसिडी मध्ये. सो मार्केट प्राइस, फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस. क्लिअर आहे? काय लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन वरती काय डिपेंडंट असतं, प्रोडक्ट टॅक्स. व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन कशामध्ये बघितलं जात नाही, प्रोडक्शन टॅक्स. कळलंय?